आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन। आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या पाठपुराव्याने शिव, खट्याळ, धामंदर, विजयपूर परिसरासाठी 3,60,00,000 रुपये मंजूर व आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन। ग्रामपंचायत शिव व खट्याळ विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न। विजयपूर ते धामणदर पुलाचे बांधकाम करणे, विजयपूर ते धामणदर रस्ता दुरुस्ती करणे, ग्रामपंचायत शिव येथे अमरधाम बांधकाम करणे, ग्रामपंचायत शिव अमरधाम मध्ये बैठक व्यवस्था करणे, ग्रामपंचायत शिव येथे ग्रामपंचायतीचे कार्यालय भूमिपूजन करणे, विजयपूर येथे समाज मंदिर बांधकाम करणे, खट्याळ ग्रामपंचायत येथे अमरधाम बांधकाम करणे, ग्रामपंचायत कार्यालय खट्याळ येथे पेसा अंतर्गत सुशोभीकरण करणे, एकूण रक्कम 3,60,00,000 रुपये भूमिपूजन व उद्घाटन सौ मंजुळाताई तुळशीराम गावित आमदार साक्री विधानसभा यांचे शुभ हस्ते करण्यात आले। डॉक्टर तुळशीराम गावित शिवसेना जिल्हा प्रमुख धुळे यांच्या अध्यक्षतेखाली पेसा दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना पेसा संदर्भात माहिती देण्यात आली। कार्यक्रमाप्रसंगी SB सोनवणे गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री, शिवाजी साबळे उप अभियंता बांधकाम विभाग साक्री, प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर सागर गावित धुळे, कुवरसाहेब उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पिंपळनेर, RM पवार शाखा अभियंता सुरेश अहिरे विजयपूर, गोटू सवरे सौ प्रमिला अहिरे सरपंच खट्याळ, वनिलाल चौधरी उपसरपंच खट्याळ, सौ अनिता जगताप सरपंच शिव, भरत साबळे उपसरपंच शिव, सौ SK शिंदे ग्रामपंचायत अधिकारी शिव खट्याळ, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व पंचक्रोशीतील सरपंच उपस्थित होते। पिंपळनेरहून सहसंपादक अनिल बोराडे। आज आपल्या या साक्री मतदारसंघात शिव आणि खट्याळ ह्या दोघी ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षाचे काही विकास कामं मंजूर केलेले होते आणि त्या विकास कामांचं आचारसंहितेमुळे त्यावेळेस आपल्याला ते उद्घाटन करता आले नाहीत, म्हणून आज आपण या ठिकाणी शिव ग्रामपंचायत आणि खट्याळ ग्रामपंचायत या दोघी ग्रामपंचायतीमध्ये 3,40,00,000चे विकास कामांचे आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलेले आहेत। त्याच पद्धतीने याच्यात काही अमरधाम आहेत आणि अमरधामच्या आजूबाजूला असणारी बैठक व्यवस्था आणि या ठिकाणी एक दुसरं विजयपूर ते धामंदर हा अनेक वर्षापासूनचा मागणी असलेला हा रस्ता, त्या रस्त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची मागणी होती। विजयपूर ते धामंदर त्या रस्त्यावर असलेले पाईप मोऱ्या आहेत आणि छोटे आपल्या मोऱ्या आहेत, तर त्याचं सुद्धा आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। काही सामाजिक सभागृह आहेत त्याचंही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि नव्याने झालेली ही दोघी ग्रामपंचायती, या ग्रामपंचायतीत शिवमध्ये असलेली एक ग्रामपंचायतीची इमारत आज 25 लाखाची ती इमारत आहे आणि त्या इमारतीचं भूमिपूजन सुद्धा आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। अशाच पद्धतीने ह्या दोघी ग्रामपंचायतीचं आज आपण या ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्याच पद्धतीने आज 24 डिसेंबर हा पेसा दिवस म्हणून आज साजरा केला जातोय। संपूर्ण देशभर पेसा विभागातील सर्व गावागावांमध्ये पेसा दिवस साजरा केला जातो। त्याच पद्धतीने आज देखील आम्ही या दोघी ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पेसा दिवस म्हणून साजरा केलेला आहे आणि पेसा अंतर्गत जो कायदा आहे आणि ह्या कायद्याचे अंतर्गत ज्या ज्या योजना आहेत, पेसा अंतर्गत ज्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या या प्रत्येक पेसा गावातील जनतेला त्याचा काय काय लाभ घेता येतो याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि सर्व ग्रामस्थ दोघी विजयपूर असेल, शिव असेल, खट्याळ असेल या परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच पद्धतीने आज सर्व ग्रामस्थांनी या पेसा कायद्याची माहिती सुद्धा आज या ठिकाणी सगळ्यांनी केलेली आहे आणि विशेष या ठिकाणी शिव आणि खट्याळमध्ये जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ताई आणि दोघी ग्रामपंचायतीच्या सरपंच, शिवच्या सरपंच ताई आणि खट्याळच्या सरपंच ताई या दोघी
ताईंनी आणि ग्रामसेविका ताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण देऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं आणि शिवण क्लासचे सुद्धा या ठिकाणी पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत या महिला बचत गटांना शिवण क्लासचं 2 महिन्याचं कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्यांचे देखील या ठिकाणी प्रमाणपत्राची वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेले आहे। महिला बचत गटाच्या महिलासुद्धा अतिशय आनंदी आणि उत्साही या ठिकाणी झालेल्या आहेत आणि महिला या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या सक्षमीकरणासाठी त्यांना आणि आर्थिक मदत त्यांना पाठबळ मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या ह्या दोघी ग्रामपंचायतीचं काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि दोघं सरपंच ताईंचं मनापासून त्यांचं आणि ग्रामसेविका ताईंचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचं कौतुक करते।